जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नंदुरबारमध्ये सकाळच्या सत्रात सभा होत आहे। या सभेसाठी 1 लाख लोक येतील असा दावा भाजपाकडून करण्यात आला आहे। भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावितांच्या या सभेच्या अनुषंगाने सभास्थळाला छावणीचे स्वरूप आले आहे। नंदुरबार सोबत परजिल्ह्यातून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे। नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉक्टर विजय शेखर पाटील, अप्प पोलीस महासंचालक राजकुमार वटकर आदींसह पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सभास्थळाची पाहणी करून आढावा घेतला आहे। पोलीस अधीक्षक श्रवण दत्तेस यांच्यासह सर्वच अधिकारी सभा ठिकाणी तळ ठोकून आहेत, तर भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, नंदुरबार लोकसभा प्रमुख तुषार रंदेसह भाजपाचे पदाधिकारी देखील सभास्थळी आढावा घेताना दिसून आले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।
विश्वगौरव प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांची उद्या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सकाळी 9 वाजता या ठिकाणी सभा आहे आणि या सभेची अतिशय जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. मोदीजी तिसऱ्यांदा नंदुरबारला येत आहेत आणि मला असं वाटतं की ही सभा अतिशय विश्व विक्रमी होईल. मोठ्या समारामध्ये लोक या ठिकाणी येतील आणि जनतेमध्ये देखील मोदीजी काय बोलतात, काय आपल्या संदर्भात नंदुरबार जिल्ह्याच्या आणि लोकसभेच्या संदर्भातली आपले विचार व्यक्त करतात, या संदर्भात देखील उत्सुकता आहे. आणि मला खात्री आहे की मोदींचे विचार ऐकल्यानंतर 100% आमच्या लोकसभेच्या महायुतीच्या उमेदवार हिनाताई या विक्रमी मतांनी या ठिकाणी विजयी होतील. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर मोदींचे विचार ऐकल्यानंतर जनता जनार्दन त्यांना आशीर्वाद देतील. या ठिकाणी आमची सगळ्या प्रकारची तयारी झालेली आहे. मला असं वाटतं की कुठलाही इथे येणारा श्रोत्याला, कार्यकर्त्याला, जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून आम्ही पाण्याची व्यवस्था केलेली आहे. या व्यतिरिक्त मेडिकल सुविधा देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. काही कुठल्याही प्रकारची अडचण, त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रकारची आम्ही या ठिकाणी रस्ता लावलेला.